नमस्कार. आपली बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. कोकण शिक्षक आमदारकीच्या निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या आहेत. 30 जानेवारी 2023ला या निवडणुका खरं तर होणार आहेत आणि आचारसंहिता आता कुठेतरी लागलेली आहे आणि याच विषयावर खरं तर आपण आज संवाद साधणार आहोत. आपल्या बदलापूर शहरातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आज आपल्यासोबत जोडलं गेलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी याच विषयावर चर्चा करूयात. काय त्यांचं नेमकं याच्यावरती मत आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे. 30 तारखेला एकंदरीत निवडणुका आता होणार आहेत. काय सांगाल, काय मत आहे तुमचं? आता आचारसंहिता तर लागली आहे आणि एकंदरीत निवडणुका सुद्धा पार पडणार आहेत त्याबद्दल. भारतीय लोकशाहीतील जे विधानमंडळाची रचना आहे त्या अनुषंगाने विधान परिषद त्या ठिकाणी आणि त्या विधान परिषदेमध्ये शिक्षक पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक दर 6 वर्षांनी त्या ठिकाणी होते. मी या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित करायची माझी इच्छा आहे की या निमित्तानं या कोकण पट्ट्यामध्ये साधारणपणे 37,800 मतदारांचा हा मतदारसंघ आहे. परंतु आचारसंहिता संपूर्ण पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी लागू केलेली आहे. 2 कोटी लोकसंख्या या पट्ट्यामध्ये अंदाजे राहते आणि या 2 कोटी त्याच्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे आहेत आणि अतिशय महत्वपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हे आहेत. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 30 तारखेपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. पुढच्या 4 फेब्रुवारीपर्यंत ही आचारसंहिता या ठिकाणी राहणार आहे. माझं या ठिकाणी इलेक्शन कमिशनकडे एक निवेदन आहे आणि एक विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला अशा निवडणुका या ठिकाणी होतात त्यावेळेला 1-1 महिना या संपूर्ण पट्ट्यातला हा कारभार बंद करून टाकतात. प्रशासकीय कारभार बंद होतो, सगळे धोरणात्मक निर्णय घ्यायला बंदी होते, विकासाचे निर्णय घ्यायला त्या ठिकाणी बंदी होते आणि या सगळ्या बाबींचा विचार करता 1 ते सव्वा महिना या ठिकाणचं सगळं प्रशासन त्या ठिकाणी ठप्प होतं. हे चुकीचं आहे. खरं तर शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे, त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने ज्या वेळेला सार्वत्रिक निवडणुका असतात त्यावेळेला आचारसंहिता असणं ठीक आहे. परंतु या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये 37,800 मतदार जे शिक्षक पेशाचे मतदार आहेत, शिक्षक पदवीधर आहेत, तर अशा निर्णय घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बंदी घाला किंवा शिक्षकांच्या बाबतीमधले एज्युकेशन सिस्टीम मधले काही निर्णय, धोरणात्मक निर्णय असतील, त्यांच्या ग्रँटच्या बाबतीतले काही निर्णय असतील ते निर्णयांना बंदी घाला. परंतु या ठिकाणच्या नगरपालिका ठप्प करून टाकल्या, या ठिकाणच्या महानगरपालिका ठप्प केल्या, जिल्हा परिषद ठप्प केल्या, सगळं कामकाज 1-1.25 महिना खरं तर ठप्प करून टाकलं. आता तर खरं पावसाळ्याचे 4-5 महिने संपूर्ण त्या ठिकाणी काही कामं झालेली नव्हती. आता कामं चालू व्हायची होती आणि या ठिकाणी खरे तर हे 5-6 महिनेच कामाचे या ठिकाणी मिळतात. 75 वर्ष स्वातंत्र्याला मिळून झाल्यानंतर या विकसनशील देशामध्ये खऱ्या अर्थानं 1-1-1.5 महिना तर वर्षातला असा वाया जात असेल. पण आता ही निवडणूक झाली की अजून काही दिवसानं तुमची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक या कोकण पट्ट्यातली येणार आहे. त्यावेळेला परत 1-1.5 महिना तुम्ही जाणार आहे. म्हणजे या देशामध्ये प्रत्येक 2-2, 3-3 महिन्याने कुठल्या ना कुठल्या तरी निवडणुका होतात. नंतर नगरपालिकेच्या निवडणुका येतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात. त्या निवडणुकांना आचारसंहिता तेवढ्या क्षेत्रापुरती मर्यादित असते. नगरपालिकाची निवडणूक असेल तर तिथे समजा बदलापूर शहराची निवडणूक आहे, 2 लाख मतदार आहेत, तर 2 लाख क्षेत्रापुरती त्या ठिकाणी आचारसंहिता असते. मग या शिक्षक पदवीधरला जर संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये 37,800 मतदार आहेत, ही आचारसंहिता का, हा आमचा खराब त्या ठिकाणी प्रश्न आहे. नक्कीच जर शिक्षण क्षेत्रासंदर्भातील जर काही कामकाज असेल तर तिथे लागते तर गोष्ट वेगळी आहे अर्थात. आणि सगळीकडे कोकण विभागामध्ये, संपूर्ण कोकण विभागामध्ये ही आचारसंहिता लागते तर कामकाज हे अर्थात ठप्प होत आहे आणि आता निवडणुका सुद्धा होणार आहेत. तर काय आता याचा परिणाम काय होणार आहे माहितीये की आता 4 फेब्रुवारी पर्यंत काही कामकाज त्या ठिकाणी होत नाही आणि प्रशासनाची मानसिकता कशी असते माहितीये, जेव्हापासून TN शेषन साहेबांनी आचारसंहितेचा प्रकार चालू केला, आचारसंहिता ही अतिशय चांगली आहे, मला मान्य आहे त्या गोष्टीमध्ये. पण जेव्हा सार्वत्रिक निवडणुका असतात, आता खरं तर 1 नेशन 1 इलेक्शन असा फंडा करण्याचं नरेंद्र मोदी साहेबांचं त्या ठिकाणी काम चालू आहे. एकाच वेळेला सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत. पण ते प्रॅक्टिकली किती शक्य आहे आणि त्याला हे सगळे लोक कसा याला न्याय देतील किंवा त्याला कसा प्रतिसाद देतील हे सांगणं खूप अवघड आहे. आताच गुजरात राज्यातल्या निवडणुका झाल्या, अजून काही दिवसांनी कर्नाटक राज्यातल्या निवडणुका आहेत. मोदींनी जरी ठरवलं तरी 2024 पर्यंत सगळ्या निवडणुका म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा या सगळ्या निवडणुका परदेशामध्ये जशा निवडणुका एकत्र होतात तशा होण्याची गरज आहे. पण मोदींचा हा निर्णयाला किती प्रतिसाद मिळेल याची शंका आहे. कारण त्या आज आता गुजरातमधल्या निवडणुका होऊन गेल्या, त्याच्यामुळे परत काय 2 वर्षांनी गुजरातमधल्या निवडणुका करणं परत काय शक्य होणार नाही. परंतु कमीत कमी ह्या शिक्षक पदवीधर मतदारसंघ किंवा अजून विधान परिषदेचे काही इतर मतदारसंघ असतील त्याच्या निवडणुकीच्या वेळेला तरी हे नियम लागू नाही केले पाहिजे. आता काय होणार आहे बघा, हा फेब्रुवारी महिना गेला की लगेच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये काहीतरी कोर्ट निर्णय देईल, त्याच्या बाबतीमध्ये प्रक्रिया चालू होईल. समजा त्या प्रक्रिया कोर्टामध्ये अडकल्यात, त्या प्रक्रिया झाल्या नाहीत,
तर याची मुदत आता संपते, पदवीधर मतदारसंघाची मुदत संपते, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ येतो विधान परिषदचा परत, त्यावेळेला परत आचारसंहिता लागते. अरे मग कामं कधी करायची, या प्रशासनाने कामं कधी करायची, प्रशासकीय मंजुऱ्या असतात, टेक्निकल सँक्शन्स, वर्क ऑर्डर, विकासाची कामं कधी करायची. बरं, या आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासन ठप्प होऊन जातं. कोण काय घेऊन आला, नाही आचारसंहिता आहे, आता काय बोलायचं नाही, या बाबतीमध्ये काय बोलू नका. अरे व्हॉट इज दिस, हे काय ही म्हणजे डेव्हलप नेशनचं हे लक्षण नाही आहे. शिक्षकांच्या प्रतिनिधी निवडून जाणं गरजेचं आहे. शिक्षकी पेशाविषयी जे निर्णय आहेत, त्यांच्या ग्रँट्स असतील, शाळांना मान्यता असतील, एज्युकेशन सिस्टीम मधले काही निर्णय असतील, त्या निर्णयांपुरती शासनावर बंधन घाला ना तुम्ही, की हे निर्णय तुम्ही कुणीच घ्यायचे नाहीत. ना नगरपालिकांनी या बाबतीत काय निर्णय घ्यायचे, जिल्हा परिषदांनी घ्यायचे नाही, महानगरपालिकांनी घ्यायचे नाही त्या एरियातल्या. आणि तुम्ही यांनी पण नाही, राज्य शासनाने पण या बाबतीमध्ये कोकण पट्ट्यातल्या कुठल्याही एज्युकेशन सिस्टीमच्या बाबतीमध्ये निर्णय त्या ठिकाणी घ्यायचे नाहीत. अशा काहीतरी पद्धती तुम्ही करा ना. परंतु या नावाखाली एक सव्वा महिना जर सगळं प्रशासन ठप्प होत असेल तर हे काय डेव्हलप नेशनचं लक्षण नाहीये. या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने खूप विचार केला पाहिजे. सगळ्या लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये आवाज उठवला पाहिजे, जनजागृती व्हायला पाहिजे. आज लोक नगरपालिकेत गेले, एखादं काम सांगितलं की अधिकारी सांगतो नाही आचारसंहिता आहे, आता आम्ही हे काम करू शकत नाही. एखाद्याच्या घरामध्ये पाणी साठलेलं आहे, गटाराचं काम करायचंय, कुठे एखादं डेव्हलप महत्वाचं एखादा प्रोजेक्ट आहे त्याचं काम करायचंय, पावसाळ्याच्या पूर्वी काही म्हणजे पावसाळा पूर्वीची कामं असतात काही की जी 4-5 महिने 5-5 महिन्याच्या कालावधी कामांना लागतो. अशी कामं बंद झाली तर तुम्ही परत इमर्जन्सीला काय करणार. इमर्जन्सीच्या नावाखाली पण आचारसंहिता हा जर बागुलभाव करत असेल तर आचारसंहितेचा बागुलभाव चुकीचा आहे. माझी सरकारकडे विनंती आहे, माझी इलेक्शन कमिशनला विनंती आहे की तुम्ही स्वायत्त आहात, तुम्हाला एक स्वायत्त हे दिलेलं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये ही आचारसंहिता ठरवताना काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये बदल करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि लोकाभिमुख आपण निवडणुका का घेतो, तर लोकाभिमुख लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून द्यावेत, त्याच्यानंतर त्या लोकप्रतिनिधी काहीतरी भांडावं. परंतु एक महिना 6.5 महिना जर असं लोकाभिमुख लोकप्रतिनिधी निवडून द्यायच्या नावाखाली जर लोकांना वेठी धरलं जात असेल आणि निर्णय घ्यायला बंद करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. देश पातळीवर, राज्य पातळीवर या बाबतीमध्ये खरं तर जनजागृती होण्याची गरज आहे. सगळ्या लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये, राज्याच्या विधानमंडळामध्ये या बाबतीमध्ये काहीतरी चर्चा घडवली पाहिजे. आणि ह्या आचारसंहितांना निवडणुकानिहाय, नगरपालिका क्षेत्रामध्ये जर निवडणूक असते नगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता असते तेवढ्यापुरती, तिथं 2 लाख मतदार असतात. एखाद्या जिल्हा परिषदची निवडणूक लागली तर जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आचारसंहिता असते, त्यावेळेला नगरपालिका क्षेत्रामध्ये नसते. एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, ग्रामपंचायत क्षेत्रापुरती मर्यादित असते. पण तिथे सगळे मतदार असतात ना, म्हणून ती आचारसंहिता लागते. त्या अख्ख्या कोकण पट्ट्यात लोक राहतात 2 कोटी 2.5 कोटी आणि मतदार आहेत 37,000 आणि अख्खा कोकण पट्टा बंद. आता महाराष्ट्रातला औरंगाबाद जिल्हा बंद, आज 5 ठिकाणी निवडणूक आहेत, ह्या निवडणुका 5-6 ठिकाणी आहेत, म्हणजे अर्धा महाराष्ट्र बंद झालेला आहे. अशी परिस्थिती आहे. असं काही करू नका. माझी विनंती आहे शासनाला की या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने निश्चित काहीतरी धोरणं सुधारली पाहिजेत. ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पण शासनाकडे या गोष्टी कळवल्या पाहिजेत. इथे पण काम बंद झालंय याची जाणीव आहे अधिकाऱ्यांना, आणि अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींनी जॉईंटली या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनकडे या बाबतीमध्ये विचार करण्याची विनंती केली पाहिजे. नक्कीच. तर इलेक्शन कमिशन असू द्यात किंवा शासनाकडे ज्या काही या मागण्या आहेत, खूप महत्त्वाची खरं तर मागणी करण्यात आलेली आहे. कारण की काम बंद होते तर संपूर्ण कोकण विभागाचं काम बंद होतंय. इलेक्शन आहे कोणाचं आणि बंद कामकाज नेमकं काय होतंय यामधला फरक खरं तर संभाजी शिंदे यांनी आपल्याला समजावून सांगितलेला आहे. आणखी एक प्रश्न आहे माझा की आता शिक्षकांच्या आमदारकीच्या ज्या काही निवडणुका आहेत पार पडत आहेत, तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नगरसेवक म्हणून तुमचं काय मत आहे की शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच हवा का? कारण की आता एक खूप गाजलेलं हे वाक्य आहे की शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच हवा. तर तुमच्या मते असं तुम्हाला काय वाटतं? कारण की अर्थात खूप प्रश्न आहेत शिक्षकांचे सुद्धा. तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं, याच्यावर काय बोला? नाही, अतिशय चांगला महत्वपूर्ण प्रश्न विचारला तुम्ही. आणि हे खरोखर ही वस्तुस्थिती आहे की शिक्षकांचा जो लोकप्रतिनिधी हा शिक्षकी क्षेत्रातलाच पाहिजे. तो भले शिक्षक नसेल परंतु त्याला शिक्षण क्षेत्रातलं नॉलेज तरी पाहिजे की त्यांनी काहीतरी शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं पाहिजे. आणि शिक्षक प्रतिनिधी म्हणजे काय हो? शिक्षक प्रतिनिधी म्हणजे शिक्षक अपेक्षितच आहे, परंतु त्याचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम पाहिजे. त्याला शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास पाहिजे, शिक्षकांच्या मागण्या काय आहेत. बरं, शिक्षक पदवी मतदारसंघ म्हणजे पदवीधर म्हणजे मतदारसंघाचा उमेदवार म्हणजे फक्त शिक्षकांचा प्रतिनिधी नाही येतो. तर या क्षेत्रामध्ये जे काही एज्युकेशनल इक्विपमेंट्स असतील किंवा एज्युकेशनल प्रोग्राम्स असतील त्याच्या बाबतीतली सगळी माहिती त्याला असण्याची आवश्यकता आहे. आणि तो शिक्षक
असणं, क्वालिफाईड असणं हे तर गरजेचंच आहे की शिक्षकच असेल तर व्हेरी गुड. म्हणजे तो प्राध्यापक असेल, काय असेल, समजा एखादा एज्युकेशन सिस्टीम मधला शिक्षण तज्ज्ञ असेल एखादा, तर तो शिक्षण तज्ज्ञ की ज्याने किंवा संपूर्ण आयुष्य गेली 20-25 वर्ष तो या क्षेत्रामध्ये काम करतो ते असण्याची गरज आहे. मध्ये शिवाजीराजे भोसले म्हणून एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे बघा शेवटचा, की या देशाची प्रगती होईल माहिती का, या देशाचा क्रीडा मंत्री हा एखादा खेळाडू असेल, या देशाचा शिक्षण मंत्री हा एखादा मोठा शिक्षण तज्ज्ञ किंवा शिक्षक असेल, त्याच्यानंतर या देशाचा आरोग्यमंत्री हा एखादा डॉक्टर असेल. असे म्हणजे त्यांनी त्याच्या ठिकाणी खाती सांगितली होती. नगरविकास मंत्री कोण असेल तर ज्याचा नगरविकास क्षेत्रामध्ये मोठा अनुभव आहे असा नगरविकास मंत्री असेल. ही असा त्या पिक्चरमध्ये डायलॉग होता. ती वस्तुस्थिती आहे. शिक्षकांचा जो आमदार आहे हा शिक्षकच असणं काळाची गरज आहे. शिक्षकच पाहिजे आणि त्याच्याबरोबर नुसता शिक्षक असून पण चालणार नाही, तर त्याचं शैक्षणिक क्षेत्रामधला अभ्यास तेवढा पाहिजे आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं पाहिजे. फक्त शिक्षकांचे पेन्शन्स किंवा शिक्षकांचे पगार, शिक्षकांचे वेतन याच्यावर काम नाही व्हायला पाहिजे. शिक्षकांच्या समस्यांवर तर त्यांनी काम केलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर इथल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होईल. आज अकाउंटेबिलिटी काय मला सांगा बरं तुम्ही. 8 मुलांच्या शाळांमध्ये 1 शिक्षक आहे, बरोबर आहे, तिथं 1 शिक्षकी शाळा. सरकार काय करतं, त्याचं समायोजन केलं की हे त्या गोष्टीला विरोध करतात. मध्ये एक आमचे आमदार होते याचे औरंगाबादचे, त्यांनी एक विषय मांडला होता की शिक्षकांनी साधारणपणे त्या गावात राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय चुकीचं होतं मला सांगा बरं. आपण पूर्वी आम्ही लहानपणी शिकलो, आमचे शिक्षक आमच्या गावामध्ये राहायचे, ती एक अटॅचमेंट होती. आता शिक्षक ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये जातो, राहतो शहरी भागामध्ये, म्हणजे तिकडनं अपडाऊन करतो. मग ती अटॅचमेंट कशी राहील. मग शिक्षक मतदारसंघातल्या लोकांनी हे मुद्दे पण त्या ठिकाणी उपस्थित केले पाहिजेत. आज शिक्षकांचे पगार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 8व्या वेतन आयोगाप्रमाणे प्रचंड पगार आहेत. 1-1 लाख रुपये शिक्षकांना पगार आहेत. मान्य आहे. मी तर नेहमी असा मुद्दा मांडणारा माणूस आहे की या देशाच्या GDPच्या 6% पैसे हे एज्युकेशन सेक्टरवर खर्च व्हायला पाहिजेत, की आज फक्त त्याच्यातले 1.3% पैसे या GDPवर शैक्षणिक क्षेत्रावर खर्च होतात. आरोग्य क्षेत्रावर याच्यामध्ये 4% पैसे खर्च झाले पाहिजेत. आज फक्त 0.1% पैसे आरोग्य क्षेत्रावर खर्च होतात. ह्या गोष्टींमध्ये ते पैसे कशा खर्च होतील यासाठी या शिक्षक आमदारांनी भांडलं पाहिजे. फक्त शिक्षकांच्या समस्या घेऊन नाही भांडलं पाहिजे. तुम्ही 37,000 लोकांचे प्रतिनिधी नाही आहात. तुम्ही या एरियामध्ये काम करणाऱ्या सगळ्या शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आहात, तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहात, सगळ्यांचे प्रतिनिधी आहात. तुम्ही हे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी भांडा. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आज सकाळी 9 वाजता शाळा असते, संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटली की झालं. पूर्वी शिक्षकांचा एक धाक असायचा, ते त्या गावामध्ये राहायचे. बरं, गावामध्ये सुविधा नाही अशातला भाग नाहीये का. सुविधा पण आहेत. मग ज्या गावांमध्ये सुविधा नाही आहेत अशा ठिकाणी तुम्ही थोडंसं बाजूला राहिलात, मग ती लोक कसे राहतात तिथे विद्यार्थी कसे राहतात. मग तुम्ही त्या ठिकाणी राहायला पाहिजेत ना. तुम्हाला HRA दिला जातो, सगळ्या गोष्टी दिल्या जातं. मग या शिक्षक पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवारांनी किंवा आमदारांनी अकाउंटेबिलिटी एज्युकेशन अकाउंट मध्ये शरद पवार एका शाळेमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी कोणतरी तंबाखू जोडत बसलो होतं. एक शिक्षक तंबाखू जोडत बसलो होते. शरद पवार त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे ही महाराष्ट्राचं जर शिक्षण पद्धती असेल, आज सरकार हजारो कोटी रुपये या शिक्षणाच्या माध्यमातून पगारावर खर्च करतं, सिस्टीमवर खर्च करतं. आउटपुट काय. आज आमच्या बदलापूर नगरपालिकेचं उदाहरण सांगतो. आमच्याकडे शिक्षकांची संख्या आणि होणारा जर खर्च काढला तर म्हणजे काही शाळा अशा आहेत की ती विद्यार्थी 5 गणीला ठेवले ना शिकायला तरी सुद्धा परवडतील. तिथे प्रायव्हेट शाळांमध्ये एवढा त्या म्हणजे 10 विद्यार्थी शाळेमध्ये आहेत आणि 2 शिक्षक आहेत. म्हणजे त्यांचा जर पगार काढला तर ते ह्या बाबतीमधली अकाउंटेबिलिटी ह्या शिक्षक पदवीधरच्या उमेदवाराने त्या शिक्षकांना सांगितली पाहिजे. आणि प्रत्येक नोकरी ही अकाउंटेबिलिटी बेसिसवर व्हायला पाहिजे की आउटपुट काय देतात, की त्यांचं त्या मुलांची प्रगती किती आहेत, किती मुलं शाळाबाह्य आहेत मला सांगा, किती शिक्षक प्रयत्न करतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे खूप चांगले लोक आहेत, बिचारांना खूप चांगलं काम करण्याची इच्छा आहे, पण त्यांना सरकारकडनं सपोर्ट मिळत नाहीत. आणि तो सरकार दरबारी सपोर्ट मिळावा म्हणून या शिक्षक पदवीधर मतदारसंघातल्या आमदारांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आणि शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षकच असावा ह्या मताशी मी सहमत आहे. नक्कीच. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण खरं तर आज जी काही निवडणूक आता या महिन्यात पार पडणार आहेत, आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यावर नेमकं माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेतलं. त्यासोबतच एक महत्त्वाचा प्रश्न होता आणि बदलापूरमधील सुद्धा उमेदवार आहेत जे स्वतः शिक्षक आहेत. खरं नेमकं काय मत आहे त्याबद्दल, किंवा शिक्षकांचा आमदार शिक्षक असणं गरजेचं आहे का,
तर याबद्दल सुद्धा त्यांचं पर्सनली काय मत आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची मागणी त्यांनी खरं तर शासनाकडे केलेली आहे, इलेक्शन कमिशनकडे केलेली आहे की जी काही आचारसंहिता लागू केलेली आहे ती तुम्ही विशिष्ट म्हणजे जिथे निवडणुका होत आहेत तिथेच करा, त्याच संबंधित जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्रासाठी करा, संबंधित जे काही विषय असतील त्या विषयासाठी करा. सगळीकडे आचारसंहिता तुम्ही लागू करू नका, कारण की बरीच अशी कामं आहेत शासनाच्या रिलेटेड, शासनाच्या संबंधितच ते ठप्प होतात आचारसंहिता लागू झाल्यामुळे. त्यामुळे कुठेतरी राज्य शासनापर्यंत किंवा इलेक्शन कमिशनपर्यंत त्यांचे हे जे काही त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पोहोचतात का आणि कशा प्रकारे याची दखल घेतली जाते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. बदलापूर शहरातील असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तुर्तास तरी तेच थांबतोय. धन्यवाद.